जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। येणाऱ्या आगामी कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं राहते की खूप सारा आपण अभ्यास करतो परंतु तो लक्षात राहत नाही। माझंही असं व्हायचं। बरेच मुलं असं आहे 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले अभ्यास करत आहे परंतु त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही। किती अभ्यास केला तर एन एक्झामच्या वेळेस ती विसरून जातात, असंही होते। किंवा कितीही अभ्यास केला, नोट्स काढून ठेवला तरीही विसरून जाते। तर अशा परिस्थितीमध्ये बरेचदा मी विद्यार्थ्यांना एक सांगत असतो की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ट्रिकचा सर्वात जास्त उपयोग करायचा आहे ना। इन ॲव्हरेज आपण राहतो, आपलं काही मोठं ग्रॅज्युएशन झालेलं नसते किंवा आपण काही टॉपर नसतो किंवा एकदा वाचलं पूर्ण स्कॅन होऊन जाईल अशातला कोणताही भाग नसतो। त्यामुळे मग माझा एक फंडा होता। मी 4 वर्ष अभ्यास केला, त्यामध्ये शेवटी जेवढाही मी सर्व राज्यसेवेचा असो, कंबाईनचा असो, सर्व अभ्यास, प्रीचा आणि मेनचा सुद्धा अभ्यास मी ट्रिकच्या माध्यमातून केलेला आहे। आणि माझ्या सर्व ट्रिक्स जवळपास 100च्या वर ट्रिक्स आहे, माझ्या स्वतःच्या ट्रिक्स आहे। मी या सर्व विषयाच्या ट्रिक्स या विषयामध्ये टाकलेल्या आहे। खूप फायदा झालेला आहे विद्यार्थ्यांना। जवळपास 100 मार्काचा जरी पेपर असेल तर 30 ते 35 मार्काच्या या ट्रिक्सचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, झालेला पण आहे। त्याचबरोबर भूगोलाचा कोर्स, त्यामध्ये सुद्धा पूर्ण ट्रिक्स वाईजच आहे। संपूर्ण PSI लॉ मी जो आहे ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलेला आहे आणि नेमका जो भाग महत्त्वाचा आहे तो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि पंचायत राज तुमच्या समोरच अवगत आहे आणि त्यामध्ये मी सध्या अपडेटसुद्धा करणार आहे। या सर्व कोर्समध्ये आता अपडेट येणार आहे, सध्या वेळ मिळाला आहे, त्यामुळे जे आहे बरेचसे लेक्चर जे आहे मी ते अपडेटेड करणार आहे। तर जास्त वेळ न घेता तुम्हाला जे आता कसं काय अभ्यास करायचा, आपण बरेचदा बघतो की आज आपण एक विषय घेऊया की भारतीय संविधान असेल, राज्यघटनेमध्ये बऱ्याचसा विषय आहे, त्यामध्ये आपण भरपूर सारे वाचन करतो पण ते लक्षात राहत नाही। त्यामध्ये असेल राज्यघटनेमध्ये जर आपण बघितलं असेल तर घटनादुरुस्ती असेल, मूलभूत कर्तव्य असेल, मूलभूत अधिकार असेल, मार्गदर्शन तत्व असेल, यामध्ये बरेचदा आपण कन्फ्युजन होतो। मग आता एकच कलम किती मोठी असते। आता कलम 51 जर घेतली त्यामध्ये के पर्यंत ABCD टू के पर्यंत जे आहे त्याचा क्रम लक्षात ठेवणं। कलम 19(1) जर घेतली तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहे ना। एक टोटल 6 जे आपल्याला फंडामेंटल जे राईट दिलेले आहे ते लक्षात ठेवणं। तिकडे फंडामेंटल ड्युटीज आहे, आपल्या मूलभूत कर्तव्य आहे 11 ते लक्षात ठेवणे। सिरियल प्रमाणे विचारले जातात, जुळा लावाला विचारले जातात, कोणते आहे ते विचारले जातात। या सर्वांचा अभ्यास करणं आपल्याला फार फार गरजेचं आहे। त्याच्यानुसारच आपण आजचा जो आपला टॉपिक आहे मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क, हे दोन्ही तुमच्याकडून मी पाठ करून घेणार आहे। हे कधी विसरणार नाही। हा व्हिडिओ बघितला की कधीही तुमची ज्यांचं झालं असेल त्यांची रिव्हिजन होईल आणि ज्यांचं नसेल झाले त्यांचं पूर्ण पाठ होऊन जाईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात घेऊया। तुम्हाला मी जे आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे लक्ष्मीकांत असेल, रंजन कोळंबे असेल, त्याचा अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर आपली जी आहे ते आपण ट्रिक्स तयार करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा आपले टोटल जे आहे, एक बाब लक्षात घ्या तुम्ही। आपण सुरुवातीला घेऊया मूलभूत कर्तव्य। आता मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेमध्ये होते का? 2016चा प्रश्न आहे। मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्य होते। चुकीचं आहे। मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हते। मूलभूत कर्तव्यासाठी 2 घटनादुरुस्त्या झालेल्या आपल्यासाठी। 42वी घटनादुरुस्ती, 42वी अमेंडमेंट 1976, याच्यानुसार जे आहे ते 10 मूलभूत कर्तव्य टाकलेले आहे। इंदिरा गांधी यांच्या काळात कमिटी कोणती होती? सुवर्णसिंग कमिटी यांनी यांच्या रिकमेंडेशननुसार 42वी घटनादुरुस्ती 1976ला 10 मूलभूत कर्तव्य टाकलेले होते। म्हणजे 1976ला मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये ॲड झालेले आहे। मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेमध्ये नाही। नंतर आहे 86वी घटनादुरुस्ती 2002ची, त्यामध्ये पुन्हा एक मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं। अशा प्रकारे आपल्याकडे टोटल आता 11 मूलभूत कर्तव्य आहेत। 11 मूलभूत कर्तव्य आहे। सुवर्णसिंग समिती आहे, इंदिरा गांधी यांच्या काळात आलेली आहे। एवढा हा टेक्निकली बाब तुम्ही लक्षात घ्या। सुरुवातीला फक्त एवढा टेक्निकली बाब लक्षात घ्या। आणि मूलभूत कर्तव्याची कलम किती आहे? कलम 51(1). याच्या अंतर्गत टोटल आपल्याला किती आहे? 11 मूलभूत कर्तव्य। या टेक्निकल बाबी आहे। या परीक्षेमध्ये 2022च्या एक्झाममध्ये 100% मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्कावर प्रश्न राहील आणि हा सुद्धा क्रम सुद्धा विचारला जाईल। मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने करा, आयुष्यात कधीही विसरणार नाही। 42वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार हे टोटल 11 जे आहे
मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेले आहे कलम 51(1) अंतर्गत. आता आपण कोणते कोणते आहेत ते घेऊया. आपण पहिले मी पुस्तकातले वाचतो, नंतर मी तुमच्याकडून ते पाठ करून घेतो. पहिलं कोणतं आहे? भारतीय संविधान देशातील आदर्श संस्थांचे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांचा सन्मान करणे. टोटल आहे ना ते 51(1) मध्ये. 51(1) मध्ये टोटल आपले 11 आहे. म्हणजे त्यातला ए नंबरचं कोणता आहे? मग ए नंबरचं कोणतं आहे? भारतीय संविधानामध्ये जेवढी राष्ट्रगीत असेल, राष्ट्रगान असेल, राष्ट्रध्वज असेल त्यांचा आदर करणे. आदर करणे, आदर करणे, आदर करणे. ए फॉर आहे आदर. याच क्रमानुसार लक्षात ठेवा, एक्झाममध्ये सुद्धा हा क्रम विचारला जातो, मेन्समध्ये विचारलेले आहे. आता त्याचीच रिपिटेशन आपल्या प्रीमध्ये होतो. आदर करणे कोणाकोणाचा? राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रगान यांचा काय करणे? आपल्याला आदर करणे आहे. आदर करणे, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि संविधानाचा सरळ सरळ आदर करणे. संविधानाने जेवढ्या तरतुदी आपल्याला दिलेल्या आहे त्यांचा काय करणे? आदर करणे. आदर करणे झालं. नंतर आहे बी. आता बी फॉर काय आहे? यांनी दिलेलं आहे पुस्तकात, स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याच्या तत्वांचे पालन करणे. ज्या ज्या व्यक्तींनी स्वतंत्र लढ्यामध्ये सहभाग घेऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याकडून प्रेरणा घेणे. आपण म्हणू शकतो एक वाक्य आपल्याकडे क्रांतिकारी चळवळ झाली आहे, त्यामधला म्हणू शकतो आपण भगतसिंग. बी फॉर भगतसिंग. बी फॉर भगतसिंग म्हणू शकतो. म्हणजे जे क्रांतिकारी चळवळीमध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेणे. बी फॉर भगतसिंग म्हणू शकतो. म्हणजे ए फॉर काय? आदर करणे, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रध्वजाचा आदर करणे. बी फॉर भगतसिंगवरून आपल्याला आठवते लगेच की स्वतंत्र चळवळीमध्ये, स्वतंत्र लढ्यामध्ये जेवढेही क्रांतिकारी महात्मा होते त्यांनी आपल्याला जे काही दिलं त्यांची काय करणे? त्यांच्याकडून प्रेरणा घेणे आणि तसं वागण्याचा प्रयत्न करणे. ए बी सी. आता सी फॉर काय आहे? यामध्ये दिलेलं आहे भारताची अखंडता, एकता आणि सार्वभौम यांचे संरक्षण करणे. झालं. मग सी फॉर आहे सार्वभौम. सार्वभौम. सी फॉर आहे सार्वभौम. सर्वजण एकत्र राहा, मिळून राहा, एकता, अखंडता, सार्वभौम त्यालाच म्हटलं जाते. ए बी सी. सी ए फॉर आदर करणे. भारतीय राज्यघटनेमध्ये संसद असो, त्याबरोबर राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रध्वज असो त्याचा आदर करणे. बी फॉर भगतसिंग. स्वतंत्र लढ्यामध्ये ज्यांचाही आपल्याला सहभाग मिळाला आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेणे. सी फॉर सार्वभौम करणे. सार्वभौम, एकता, अखंडता, सार्वभौमत्व भारतामध्ये निर्माण करणे. त्यानंतर आहे डी फॉर. पहा, देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच सामोरे जावे. जर उद्या कोणताही आपल्या देशासोबत एखादं युद्ध होण्याच्या पातळीवर असेल तर स्वतः तुम्ही त्यामध्ये आव्हान केल्या, म्हणजे जसं सरकारनं आव्हान केलं की आम्हाला सैनिकांची आवश्यकता आहे, आपल्या भारत देशाला सैनिकांची आवश्यकता आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचं कर्तव्य बजावू शकता. आणि तसं म्हटलंही नाही तरीही आपण काम करतोच, कोणाला एखाद्याला मदत करतो, तेही आपली देशसेवाच आहे. तर डी फॉर जे आहे डिफेन्स. डिफेन्स, संरक्षण करणे. भारत देशातले जेवढेही सरकार असेल जेव्हा आपल्याला बोलवेल तेव्हा डिफेन्स करायला आपण सदैव तयार राहणे. डी फॉर आहे डिफेन्स. डी फॉर आहे डिफेन्स. त्यानंतर बघा ए बी सी डी. डिफेन्स लक्षात आलं असेल तुमच्या. भारत सरकार किंवा त्यामध्ये दिलेलं आहे डी, देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच स्वतःहून आपण त्यामध्ये सहभागी सामील व्हावे. ए बी सी डी. त्यानंतर आहे ई. ई लक्षात ठेवा, आजचा हा क्रम येतो, इकडे ए बी सी डी येते आणि इकडे हे शब्द येतात, मोठे मोठे शब्द येईल आणि हे आपल्याला जुळा लावायचे असतात. मी तुम्हाला फक्त कीवर्ड सांगत आहे. ई मध्ये काय सांगते? सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असेल व सर्व रीतीचा आणि प्रथांचा त्याग करेल. स्त्रियांना सन्मान देईल. अशा सन्मानाच्या विरुद्ध जेवढ्याही उणिवाच्या ज्या प्रथा असेल त्यांचा नाश करणे. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? स्त्रिया आहे, धर्म आहे, जात आहे, भाषा आहे यांचा सन्मान करणे, त्यांना उणिवा आणणाऱ्या प्रथांचा नाश करणे. म्हटलं म्हणजे आपण सतीसारखी प्रथा बंद केली, आपण हुंडाबंदीसारखी प्रथासुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आहे. या सर्व त्यांना ज्या ज्या म्हणजे भाषिक असेल, धार्मिक असेल, त्यांना ज्या ज्या बाबीचा उणिवा निर्माण होता त्याच्यामुळे स्त्रियांना असो किंवा धर्मांना असो तर त्या दूर करणे. म्हणजे या सर्वांची काय करणे? इज्जत करणे. ई फॉर म्हणू शकतो आपण इज्जत करणे. सन्मानला आपण शब्द दिला आहे इज्जत. इज्जत करणे. इज्जत कोणाची? स्त्रियांची असो, धर्म असो, भाषा असो यांची काय करणे? इज्जत करणे आणि त्यांच्या उणेपणा आणणाऱ्या भावनांना काय करणे? नष्ट करणे. म्हणजे त्यांना दुःख देऊ नका असा सरळ सरळ आपल्या मूलभूत कर्तव्याचा एक काय आहे? ई फॉर इज्जत करणे त्यांची. तुम्ही पुस्तकामधलं डिटेल वाचून घ्या आणि हे कीवर्ड लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही विसरणार नाही. त्यानंतर आहे ए बी सी डी ई. नंतर आहे एफ. एफ आहे फिक्स मिक्स. एफ फॉर तुम्ही लक्षात घ्या फिक्स मिक्स मिश्र. एफ म्हणजे फिक्स आहे, तसं फिक्स लक्षात ठेवा. फिक्स मिश्र. मिश्र संस्कृतीचे जतन करणे.
संस्कृतीचे जतन, मिश्र संस्कृतीचे जतन करणे, संमिश्र संस्कृतीचे जतन करणे. आपल्या भारतामध्ये किती साऱ्या जमाती आहे, किती साऱ्या जाती आहे, किती सारे धर्म आहे, हे सर्व गुण्यागोविंदाने तुम्ही राहा. फिक्स मिक्स म्हणजे संमिश्र संस्कृतीचे जतन करून तुम्हाला राहायचं आहे. एकाच गावामध्ये 4-5 धर्माचे लोक राहतात, एकाच कॉलनीमध्ये लोक राहतात, आजूबाजूला राहतात, हेच आपलं वैभव आहे. तर यफमध्ये ते सांगितलं आहे मिश्र, यफ फॉर फिक्स मिश्र संमिश्र संस्कृतीचे जतन करणे. सर्व जाती धर्माचे गावात जर एखादा मुस्लिम धर्माचा कार्यक्रम असेल, हिंदू लोकांनी मदत करा. हिंदू धर्माचा कार्यक्रम असेल, मुस्लिम लोकांनी मदत करा. आणि बाकी इतर लहान लहान धर्माचा असेल तर त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ते काम करायला हवं. याचं म्हटलेलं आहे, हेच आहे मूलभूत कर्तव्य. फिक्स संमिश्र, मिक्स फिक्स मिक्स संमिश्र संस्कृतीचे जतन करणे. यफ फॉर हे होऊन जाते. पहा यफ 6 झाले. यफ नंतर जे आहे ABCD एफ जी आहे. आता जी वरून लक्षात ठेवा. जी मध्ये काय दिलेलं आहे? जी नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्यजीव यांचे संरक्षण करणे, संवर्धन करणे व त्याचबरोबर प्राणी मात्रांवर प्रति दयाभाव दाखवणे. वने, नद्या, सरोवरे, प्राणी मात्रांवर काय करणे? दयाभाव दाखवणे. जी फॉर आपण गार्डन लक्षात ठेवू शकतो. गार्डन सर्वच असते, पशु पक्षी, जीव जंतू, माणसं सर्वच असते. नदी सरोवरे म्हणजे गार्डन. जी फॉर गार्डन म्हणजे वने, नद्या, सरोवरे, प्राणी मात्रांवर काय करणे? दया करणे. लक्षात राहील का तुमच्या? कीवर्ड आहे बरं हे आपले. मी अशा पद्धतीने अभ्यास केला होता. तुम्हाला जर चांगल्या याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने येत असेल तर डोंट वरी, परंतु ज्यांना नाही येत नाही त्यांनी नक्की याचा फायदा घ्यावा. जी फॉर गार्डन त्यामध्ये दिलेलं आहे मग सर्व काही पर्यावरण, वने, सरोवरे, नदी, जीव मात्रांवर दया दाखवावी, त्यांचं संरक्षण करावं. जी फॉर गार्डन. ABCD EFG यच. आता आहे यचमध्ये या पुस्तकात काय दिलेलं आहे? यचमध्ये दिलेलं आहे यच फॉर आर्ट असते. मानवतावाद, समतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा. मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा आणि भारत देशाला काय करा? मदत करा. म्हणजे हाय थिंकिंग म्हणजे तुम्ही सायंटिस्ट बना, डॉक्टर बना. हाय थिंक, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, NGO वगैरे सारख्या अशा काहीतरी गोष्टी ज्या आहेत तुम्ही तयार करा आणि भारत देशाला जे आहे समृद्ध बनवा. म्हणजे यश फॉर म्हणू शकतो आपण हाय थिंकिंग. यश म्हणजे हाय थिंकिंग. भारत देशाला जे आहे तुम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करा. हाय थिंकिंग. तुम्ही जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, मानवतावाद ठेवा. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटलं म्हणजे काय? आता जेव्हा आपल्या इकडे कोरोना आलं होतं तर सर्व भारत देशाला सांगितलं होतं ज्याला लस बनवता येईल त्यांनी लस बनवा आणि भारत देशाला काय करा? मदत करा. वैज्ञानिक दृष्टिकोन, हाय थिंकिंग. मानवतावाद, तोही एक मानवतावादच आहे. बऱ्याच लोकांना म्हटलं होतं जे उपाशी तापाशी लोक आहेत त्यांना मदत करा. हाय थिंकिंग. मग त्याकरता लोकांनी टेक्निक काढल्या बऱ्याच गोष्टी. याला म्हणतो आपण हाय थिंकिंग, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लावून काम करणे. यच. ABCD यच. आय. आता आय 11च आहे बरं. 11 तुमच्या पाठवून जाईल, आता होऊन जाईल 2 मिनिटात. आयमध्ये काय दिलं त्यांनी? आयमध्ये दिलेलं आहे आय 9 ना. त्यांनी म्हटलं आहे सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे. ते तोडफोड करायचं नाही. सार्वजनिक संस्था जी आहे जेवढेही असेल आपल्या सरकारी मालमत्ता त्याचं जतन करणे. महाराष्ट्रातली नाही, भारतातली नाही, जगातली, पुरी जगातली असो, शेवटी आपल्याला दिलेली जी देण आहे, इजिप्तचं पॅरामिड असो किंवा आयफिल टावर असो किंवा आपले गडकिल्ले असो, त्यांचं जतन करणं आवश्यक आहे. आय4 आपण घेतलेलं आहे जागतिक वारसा स्थळ. जागतिक वारसा स्थळाचं काय करणे? जतन करणे. मग त्यामध्ये आय4 आपण आयफिल टावर घेऊ ना. आय4 आयफिल टावर. आयफिल टावर तेही जागतिक वारसा स्थळ आहे. मी तुम्हाला म्हटलेलं आहे आय4 आयफिल टावर. मग लक्षात येते जागतिक वारसा स्थळ म्हणजे आपण म्हणू शकतो सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे. आयफिल टावर आपल्याला वाचवायचं आहे. इजिप्तचे पॅरामिड आपल्याला वाचवायचे आहे. भारतातील गडकिल्ले, महाराष्ट्रातील किल्ले वगैरे आपल्याला वाचवायचे आहे. आय4 आपण आपल्या टेक्निकसाठी किंवा आपल्या टेकसाठी घेतलेला आयफिल टावर याचं काय करणे? आपल्याला संरक्षण करणे आवश्यक आहे. वारसा स्थळांचे रक्षण. वारसा स्थळांचे काय करणे? आपल्याला रक्षण करणे आवश्यक आहे. वारसा स्थळांचे. ABCD EFG एच आय. आता जे आहे, जे मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. जे मध्ये म्हटलेलं आहे व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा ज्यांनी राष्ट्राची प्रगती होईल. सामूहिक संस्था वाढवून राष्ट्राची प्रगती करा म्हणजे जॉईन व्हा. सामूहिक संस्था
सामूहिक संस्था म्हणजे प्रत्येकाने NGO काढा, कोणी देशाचा विचार करा, ग्रुप तयार करा, ग्रुप डिस्कशन करा आणि देशाला कसं समोर नेता येईल याचा विचार करा. म्हणजे जॉईन होऊन सामूहिक संस्था म्हणजे आपण यामध्ये NGO सुद्धा घेऊ शकतो, अशा स्थापन करा. तुम्ही एकत्र या आणि विचार करा देशासाठी आपण नवीन काय करू शकतो. हे सुद्धा आपलं काय आहे, मूलभूत कर्तव्य आहे. H फॉर जॉईन होणे, H फॉर जॉईन होणे, सामूहिक संस्था तयार करणे. H फॉर त्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेशनची संस्था असू शकतात, कामगार असते, BCPCच्या जेवढ्याही संस्था असते, एकत्र या, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र या आणि देशाच्या विकासासाठी काय करा, काम करा. H ABCDEFG HIJ आता आहे K. आता K नंबरचं म्हणजे 11 नंबरचं आहे. हे 86व्या घटना दिवसून टाकलेलं आहे. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, यामध्ये म्हटलेलं आहे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना काय द्यावे, नॉलेज द्यावे. नॉलेज काय द्यावे, नॉलेज द्यावे. K फॉर नॉलेज लक्षात ठेवा, K फॉर नॉलेज. 6 ते 14 वयोगटातील मुलांना जो कोणताही पाल्य असेल तो काय देईल, नॉलेज देईल म्हणजे शिक्षण देईल, एज्युकेशन देईल, शिक्षण देईल. आपण K फॉर नॉलेज लक्षात ठेवलं, नॉलेज सामान्य ज्ञान, नॉलेज. A फॉर आदर करणे कोणाचा, पहा आता 51 तुमच्या पाठून जाईल. आता A फॉर आदर करणे कोणाचा, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रगानचा आदर करणे. B फॉर भगतसिंग म्हटलं म्हणजे राष्ट्रीय चळवळीमध्ये ज्यांचे योगदान आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेणे. C फॉर आहे सार्वभौमत्व राखणे. D फॉर काय आहे, डिफेन्स, संरक्षणासाठी जेव्हा भारतावर वेळ येईल तेव्हा आपण रक्षण करण्याकरता जाऊ, त्याचं संरक्षण करू. E फॉर काय आहे, इज्जत करणे, स्त्रियांना उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा नाश करणे, त्यांना इज्जत देणे. F फॉर मिक्स संमिश्र संस्कृतीचे जतन करणे. F नंतर आहे G गार्डन, वने, सरोवरे, नद्या, प्राणीमात्रा यांवर काय करणे, दया दाखवणे आणि त्यांचं रक्षण करणे. H फॉर हाय थिंकिंग, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. I म्हणजे जागतिक वारसास्थळ, त्यामध्ये आयफिल टावर घेतला आपण. I फॉर आयफिल टावर, त्याचं जतन करणे. J फॉर जॉईन होऊन काम करणे, NGO तयार करणे. J फॉर म्हणजे आपण म्हणतो सामूहिक संस्थेमार्फत काम करणे. आणि K फॉर आहे टोटल 0 ते 14 वयोगटातील काय करणे, मुलांना नॉलेज देणे. झालं तुमच्या पाठ, 11ही तुमच्या पाठ झाले. तुम्ही डोळे बंद करून एकदा आठवून पहा, ते सर्व तुमच्या पाठ होईल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्नसुद्धा 100% राहील. याचा क्रम विचारा, कारण की दिवसेंदिवस प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते असं एकदम प्रॅक्टिकल होऊन राहिलं. ते म्हणजे मुलांना सर्वात जास्त कशात आहे आणि कशात फसवता येईल असा तो शब्द सुरू आहे. यामध्ये मग हे शब्द लक्षात ठेवायचे आणि पुस्तक वाचायचं बरं एकदा. हे आपले कीवर्ड आहे, हे मला माहीत आहे. तुम्ही जर नवीन असेल तर तुम्हाला हे थोडंफार कठीण जाईल, म्हणून हा एक भाग लक्षात घ्या. हे झाले मूलभूत कर्तव्य. 51A मधलं, सॉरी हे 15 झालं का आपलं, 51 कलम, 51 कलम आहे आपली, 51 15 झालं होतं, 51 कलम आहे आपली, हे लक्षात घ्या. आता यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग अजून कोणता आहे, कलम 19(1). यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे मूलभूत हक्कामध्ये 6 मूलभूत हक्क दिलेले आहे. कलम 19(1) मूलभूत हक्क, कलम 19(1) मूलभूत हक्क, कलम 19(1) मध्ये ए दिलेलं आहे, BCD हे सर्व दिलेले आहे. तर ते आपल्याला बघायचे आहे, ते सुद्धा क्रमाने विचारले जाते आणि यावर जे आहे अपवाद सुद्धा आहे. कलम 19(1) ला बरेचसे अपवाद आहे, अपवाद दिलेले आहे. अपवाद कशासाठी दिलेले असेल, राष्ट्रहित एकच आहे, राष्ट्रहित ज्या वेळेस राष्ट्रहित धोक्यात येईल त्या ठिकाणी ते अपवाद लागू पडतील. राष्ट्रहिताच्या वेळेस ते अपवाद लागू पडतील. अपवाद दिलेले आहे बऱ्याचसा 19ला. तर पहा आता 19 मूलभूत हक्क आहे. त्यामध्ये जे आहे F नंबरचा मूलभूत हक्क आहे, 6 नंबरचं ते काढलेलं आहे. मूलभूत हक्क संपत्तीचा अधिकार होता, ते आता सध्या कायदेशीर हक्क बनवलेला आहे. आपण घेऊया ते, तुम्हाला सांगतो मी. आता कलम 19(1) मध्ये पहिले पुस्तकातलं वाचतो, नंतर माझ्या ट्रिक्स सांगतो. या सर्व ट्रिक्स माझ्या पाठावर द्यायचं मित्रांनो. म्हणजे विचार करा, 4 वर्ष झाले मी अभ्यास करून आलो, तेव्हापासून त्या सर्व माझ्या लक्षातच आहे. अजूनही फायदा होतो, तुम्ही स्वतःही करण्याचा प्रयत्न करा. पहा कलम 19(1) ए नंबर जे आहे, सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. ए फॉर आहे अभिव्यक्ती, ए फॉर काय आहे, अभिव्यक्ती, ए फॉर अभिव्यक्ती.
अभिव्यक्त होण्याचा, अभिव्यक्त म्हणजे तुम्ही स्वतः बोलू शकता, भाषण करू शकता, टी व्हीवर झालं असेल, त्याचबरोबर मोबाईलवर असेल, यूट्यूबला असेल, तुम्ही स्वतःचे विचार मांडू शकता, न्यूजपेपर असेल, न्यूज असेल, भाषणं असेल, तुमचे ब्लॉग असेल, जे काही असेल, तुम्हाला जे जे वाटते ते तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार करू शकता. त्याला अपवाद असतात बरं राष्ट्रहित. जर तुम्ही एखादं मग जास्तच करत असेल, दुसऱ्या देशाच्या विरुद्ध बोलत असाल आणि आपल्या देशाला नुकसान होत असेल तर तुमच्यावर त्याच्यावर निर्बंध येऊ शकतात. हे फरक आहे. मग अभिव्यक्त, तुम्ही अभिव्यक्त होऊ शकता. MPSC करते तसं करते असे पेपर होत नाही. एखाद्या कोणत्याही नेत्याविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध तुम्ही आवाज उठवू शकता, अभिव्यक्त तुम्ही होऊ शकता. चूक असेल तर नक्कीच तुम्ही आवाज उठवू शकता. म्हणजे म्हणू शकतो आपण सर्व नागरिकांना अभिव्यक्त स्वातंत्र्याचा, सर्व नागरिकांना आहे, सर्व नागरिक, भारत देशातल्या सर्व नागरिकांना लक्षात येतं एक बाब. त्यानंतर आहे 19B. आता बी मध्ये काय म्हणते, हत्याराशिवाय कोणत्याही ठिकाणी शांततापूर्वक जमा होण्याचा अधिकार. हत्याराशिवाय कोणत्याही ठिकाणी शांततापूर्वक जमा होण्याचा अधिकार म्हणजे बोल नका, पेफार आहे, बोलू नका. तुम्ही एखाद्या ठिकाणी जमाव करा, तुमच्या मागण्या मांडा, परंतु तुम्ही आक्रमक बोलू नका, तुम्ही हत्याराचा वापर करू नका, जेणेकरून सामान्य जनतेला काय होईल, त्याचा त्रास होईल. बोलू नका म्हणजे तुम्ही जमाव करू शकता, म्हणजे हत्याराशिवाय किंवा कोणत्याही ठिकाणी शांततापूर्वक बोलू नका म्हटलं म्हणजे शांत. मूक मोर्चा काळात खरंच तुमचा अन्याय झाला असेल तर सरकारपर्यंत ती बाब पोचवा, परंतु कसा, बोलू नका, जमाव करा, परंतु शांततापूर्वक आणि हत्यारा विना असा तुम्ही जमाव करा. A फॉर अभिव्यक्त व्हा, B फॉर बोलू नका आणि शांततापूर्वक तुम्ही जमाव करा. C फॉर जो आहे संघ अथवा संघटना तयार करण्याचा अधिकार. संघ किंवा संघटना. C फॉर म्हणजे आपण कॉर्पोरेशन म्हणू शकतो, कॉर्पोरेशन. संघटना आहे ना, संघटना स्थापन करण्याचा अधिकार, संघटना. कॉर्पोरेशन किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार, संघ, संघटना. C फॉर कॉर्पोरेशन. A फॉर काय, अभिव्यक्त होण्याचा अधिकार. B फॉर बोलू नका परंतु तुम्ही शांततापूर्वक जमाव करा. C फॉर कॉर्पोरेशनचा अधिकार. आता D फॉर जो आहे, D फॉर भारतामध्ये कुठेही फिरण्याचा अधिकार. जम्मू तावी ते जम्मू काश्मीरपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत सर्व ठिकाणी. D फॉर आहे ड्रायव्हिंगचा अधिकार. भारतात तुम्ही कुठेही फिरू शकता, गाडीनं फिरा, सायकलनं फिरा, रेल्वेनं फिरा, विमानानं फिरा, कसे फिरा, पैदल फिरा. भारतामध्ये तुम्ही 19.1 अंतर्गत भारतात कुठेही तुम्ही फिरू शकता. फक्त त्याला अपवाद आहे, तिकडे निंजा टेक्निक असते. आपले जे आदिवासी बांधव आहे त्यांना त्रास देऊ नका. राष्ट्रहित, त्यांची वेगळी संस्कृती आहे, त्यांच्यामध्ये फक्त तिकडे जाऊ नका तुम्ही, फक्त असं म्हटलं जाते. ठीक आहे, त्याला अपवाद लागू असतात, पण ड्रायव्हिंग भारतात कुठेही तुम्ही फिरू शकता, कुठेही फिरण्याचा द्या. D फॉर ड्रायव्हिंग. नंतर ABCDE. भारतात तुम्ही कुठेही वास्तव्य करू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं मला जम्मू काश्मीरला जायचं आहे, तिथं 2 एकर शेती घ्यायची आणि शेती करायची आहे, करू शकता. तुम्हाला वाटलं की कन्याकुमारी जायचं आहे, तिथं मला एखादी जागा घ्यायची आणि ते हॉटेल टाकायचं, टाकू शकता. भारतात तुम्ही कुठेही E फॉर इमारत बांधू शकता. राहण्यास वास्तव्याचा तुम्हाला अधिकार आहे. तिच्या सर्व गोष्टीचा उपभोग, तिच्या सर्व मूलभूत हक्काचा अधिकार तुम्हाला नक्की मिळणार आहे. भारत देशामध्ये ही तरतूद आहे आणि मूलभूत हक्कात आहे. कुठेही जा तुम्ही, आहे ना. UPतले लोक आपल्या इकडे आहे, बिहारचे लोक आपल्या इकडे आहे, आपल्या महाराष्ट्रातील लोक इतर ठिकाणी आहे. हे यावरच आहे. भारतात तुम्ही कुठेही राहू शकता, कुठेही फिरू शकता. यावर बंधनं नाही. असेल तर तुम्ही त्याची दादसुद्धा मागू शकतात. आर्टिकल मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं तर 32 आणि 226 अंतर्गत तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. ABCD. A फॉर आहे अभिव्यक्ती, B फॉर बोलू नका, C फॉर सार्वभौम, आपलं सार्वभौम म्हणतो कॉर्पोरेशन, संघटना स्थापन करणे. D फॉर ड्रायव्हिंग, भारतात कुठेही फिरू शकता. E फॉर आहे इमारत, भारतात कुठेही वास्तव्यास तुम्ही राहू शकता. ABCDE F. आता F नंबरचं जे होतं का नाही, F नंबरचं जे होतं ते हाकललं आपण. F हे फिक्स नव्हतं म्हणून आपण हाकून टाकलं, फिक्स नव्हतं हे म्हणून आपण हाकललं. हे जे होतं ना, हे होतं संपत्तीचा अधिकार होता. संपत्तीचा अधिकार हे विचारलं जाणार नाही तुम्हाला. संपत्तीचा अधिकार होता, हा आपण आता कॅन्सल केला. हा संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून काढला आणि आपण हा कायदेशीर हक्क केला. संपत्तीचा अधिकार कायदेशीर. कारण की एका व्यक्तीकडे 1500 एकर जमीन, गरीब, श्रीमंत. त्याच्यामुळे जो आहे आता सर्वांना कायदेशीर हक्क केलेला आहे. कायद्यानुसार तुम्हाला एवढीच जमीन ठेवता येईल, आहे ना. असं आलं आहे ना. असं म्हणून संपत्तीचा अधिकार जे आहे, तुम्ही कितीही संपत्ती जी आहे ती जमा करू शकत नाही. असेल तर सरकारकडे ते सर्व रेकॉर्ड राहील. तर कायदेशीर हक्क तो करण्यात आलेला आहे. F नंबरचा F. त्यानंतर जो आहे G नंबरचा आहे. आता एक कोणता आला मग G नंबरचा, तो कोणता आहे, तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता.
म्हणजे भारतात तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता. म्हणजे मोची आहे तो दुसरं काम करणार असं नाही, एखादा शिंपी असेल तर दुसरं काम करणार असं नाही, एखादा सोनार असेल किंवा एखादा शिक्षक असेल, मला जर सोनार व्हायचं असेल, मी म्हणतो नाही उद्यापासून मी सोन्याचं दुकान टाकतो, टाकायचं. मग जी फॉर आहे गोल्ड, सोनार. सर्वजण आपण काय करू आता, बम सोनं जमा करू, आपण सोनार बनू. म्हणजे गोल्ड, जी फॉर गोल्ड. कोणताही व्यवसाय टाकायचा अधिकार, कोणताही व्यवसाय टाकू आपण सोनार बनू, गोल्ड तयार करू. झाले तुमच्या पाचच अधिकार आहे, 6वं आपण हाकललं. ठीक आहे. मूलभूत हक्कामध्ये 19(1) अंतर्गत 5 हक्क. ए फॉर अभिव्यक्त, बी फॉर बोलू नका, सी फॉर काय आहे कॉर्पोरेशन, डी फॉर ड्रायव्हिंग, ई फॉर आहे इमारत, एफ हाकललं. त्यानंतर जी फॉर आहे गोल्ड, म्हणजे कोणीही सोनार बनू शकते, कोणी कोणताही व्यवसाय करू शकतात. एवढं इझी आहे, एवढं इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. जर करायला बसलो तर ह्या 30 मिनिटांमध्ये माझी बडबड जास्तीची असेल आणि हा सर्व भाग जो आहे मॅक्झिमम 5 ते 7 मिनिटाचा आहे. 5 ते 7 मिनिटाचा भाग आहे. त्याच्यामुळे पहा बरं, दोन्ही कलमा झाल्या तुमच्या पाठ. आणि राज्यसेवा, मग राज्यघटना कशाला कठीण जाते हो. प्रत्येक विषयी ट्रिक्स आहे बरं, ह्या ट्रिक्स टाकलेल्या आहे, माझ्या ट्रिक्सच्या व्हिडिओवर सर्व ट्रिक्स टाकलेले आहे. भरपूर फायदा होईल तुम्हाला. मॅक्झिमम 30 ते 35 मार्क्स त्यामधून मिळू शकतात. आणि ते अपडेट पण करत राहावं लागेल तुम्हाला. माझ्याकडून जर सुटलं असेल ते तुम्हालाही अपडेट करणं आहे आणि याचाही फायदा तुम्हाला घेणं आहे. माझी 4 वर्षाची मेहनत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये माझं असंच होतं, इन ॲव्हरेज पोरगा. आपण जास्त काही पाठांत किती अभ्यास करा, काही सगळं लक्षात नाही राहे. आणि करंट अफेअरचा तसाच वांदा होता. करंट अफेअर कितीही वाचा, सर्व आपण विसरून जाऊ. वेगवेगळ्या ट्रिक्स लावल्या. करंट अफेअरसुद्धा मी ट्रिक्सच्या माध्यमातून पाठ केलं. मॅथ रिजनिंगमध्ये सुद्धा मी चांगलं ॲनालिसिस केलं. तेव्हा केव्हा पोस्ट निघते. मग आपल्यालाच आपलं थोड्याफार आपल्या उणिवा जाणवा लागते. आपल्याला आपले स्ट्रॉंगनेस, विकनेस काय आहे, स्ट्रॉंगनेस आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानुसार आपण काम करूया, अभ्यास करूया. जरी स्वतःही तुम्ही ट्रिक्स बनवल्या तरीही मला आनंद आहे. तुम्ही स्वतः परंतु त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. कारण की सध्याचा अभ्यास जो आहे तो असा भरमसाठ झालेला आहे आणि लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सर्वजण अभ्यास करून राहिले, लक्षात कोणाच्याच राहून नाही राहिलं. मग काय कराल तर ट्रिक्स बनवायचा. फंडा एकच आहे. आता या सर्व ट्रिक्स कुठेही मिळेल तुम्हाला असं काही नाही आहे. भरपूर ठिकाणी ट्रिक्स आहे. ह्या सर्व ट्रिक्स माझ्या स्वतःच्या आहे, मी स्वतः बनवलेल्या आहे. इतर ठिकाणी सुद्धा यूट्यूबला ट्रिक्स मिळेल, पण वेळ जाईल त्यामध्ये. तर या ठिकाणी एका जागेवर मी ट्रिक्स सर्व आणून दिले आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या, मिळून करा काम, असं काही नाही. मला पण काही ट्रिक्स सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशनचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी जे आपलं लेक्चर संपवतो. जय हिंद.